काय नाव याचं? खवापोळी. मग लागणारं साहित्य सांगा. खवा, मैदा आणि कणिक मी एकत्र मिक्स करून घेतली आहे अर्ध्या अर्ध्या क्वांटिटीमध्ये. साखर, तूप, मीठ आणि चवीनुसार वेलची पावडर. पटकन कृती करूया. काय करायचं पहिल्यांदा? याच्यासाठी मला एक कढई लागणार आहे. संजय काका, मी यांना मदत करणार आज. बिलकुल बिलकुल, आपण दोघं मिळून करू. चालेल सर. कढईमध्ये काय घालायचंय? कारण हे जास्त गरम होऊ देता येणार नाही आपल्याला. बरं, ठीक आहे. साखर. साखर. आता हे जे आहे सारण, हे कोणत्या क्षणाला बंद करायचं हा सगळ्यात मोठा पार्ट आहे खवापोळीतला. अच्छा. कारण ते जर प्रॉपर नसेल तर ती खवापोळी येणारच नाही. मग ते कोणत्या क्षणाला बंद करायचं? मी सांगते ना आता ते. एक जीव होऊ द्यावा लागेल त्याला उकळू द्यावं लागेल चांगलं. अच्छा. तुमच्या हॉटेलमध्ये मोठी मोठी माणसं येऊन जेवून गेली आहेत म्हणजे असं आम्ही ऐकलंय. सर्वात प्रथम सर आमच्याकडे आले होते संजय मांजरेकर, क्रिकेटर. बर. तर त्या दिवशीचं जेवण त्यांनी आमच्याकडे घेतलं. तर त्या दिवशी आपला खवा झालेला आहे. अच्छा. हे जरा महत्वाचं आहे, केअरफुली बघा. अस्सल विदर्भातली खवापोळी. ताईंनी खवा, साखर आणि तूप याच्यामध्ये या कन्सिस्टन्सीला मिक्स केलं आणि गॅस बंद केलाय. आता काय? त्याच्यामध्ये आपण एक चिमटी मीठ, स्वादासाठी वेलची पावडर. वेलची पावडर हे थोडं जास्त घालू म्हणजे ते प्रत्येक बाईटला असं जाणवलं पाहिजे, त्याचा स्वाद येईल. घ्या. हां, तर संजय मांजरेकर आले होते. हो, ते आले. मग ते आम्ही त्यांचं स्वागत केलं. मग ते जेवण केलं त्यांनी. तर ती जेवणाची आठवण अजूनही आहे. फार छान. अख्खी दीड भाकर त्या दिवशी जेवले ते. अरे वा. आणि मस्त म्हणजे तृप्त झालो असं शब्द वापरला होता. चला, आता हे छान झालेलं आहे. मी सारण एका ह्याच्यामध्ये फ्लॅट भांड्यामध्ये काढून थंड करायला ठेवते. ठीक आहे. खवापोळीसाठी लागणारे जे सारण आहे ते आम्ही गार करून घेतो आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. खवापोळीचं हे सारण तयार झालेलं आहे. आता आपल्याला पुढची कृती करायची. हे आपल्याला सारण असं इतकं मऊ लागेल की आपल्याला ते पोळीमध्ये भरायचं आहे, स्टफिंग भरायचं आहे. ह्याच्याकरता मी जे मैदा आणि कणिक हे जे एकत्र करून ठेवलेलं आहे हे मी आता ह्या बाउलमध्ये घेते. ह्याच्यामध्ये मला थोडंसं तूप घालायचं आहे. अच्छा. ह्याच्यात पण मला थोडंसं मीठ लागेल. हे जे मिश्रण आहे हे असं एकजीव करायचं. हे असं असलं पाहिजे, तेव्हा ती पोळी तुमची कुरकुरीत होईल. अदरवाईज ती अशी रबरासारखी ताणली, रबरासारखी होईल. पाणी लागेल ना थोडंसं, अगदी थोडंसं. ही जी विदर्भातली आज खवापोळी आपण पाहतोय त्याची वैशिष्ट्य जर मला विचाराल तर मला असं वाटतं की अस्सल जो खवा आहे गाईच्या तुपापासून केलेला, तो खवा ओरिजिनल मिळवा. तुपाचा वापर ओरिजिनल करा. त्याच्यानंतर मैदा आणि गहू त्याचं प्रमाण नीट छान ठरवा आणि ते पीठ एकत्र करा, तर तुम्हाला ती करेक्ट चव मिळेल. हो की नाही? करेक्ट. टिगावकर साहेब, बिलकुल करेक्ट सर. तुम्ही आमच्यापेक्षा सुंदर एक्सप्लेन करतायस. नाही असं नाही, आता मी ते ऐकतोय आणि मला जरा शिकतो ना कशी करायची पोळी. आता काय हे आपण जे आता भिजवलंय मैदा आणि कणिक एकत्र करून याला आपण 15 मिनिटं रेस्ट ठेवून देऊ. बर. म्हणजे ते छान असं एकजीव होईल. एकजीव होईल. ठीक आहे. याला 15 मिनिटं लागतात. ओके. मळलेला हा जो गोळा आहे हा जरा 15 मिनिट रेस्ट करत ठेवूया. तोवर तुम्ही घ्या रेस्ट आणि मग आपण वळूया पुढच्या कृतीकडे. चला. आता 15 मिनिट रेस्ट करत ठेवल्यामुळे ते छान मऊसूत झालं. हो की नाही? एकजीव झालाय. बरं, तुम्ही विदर्भातले वर्ध्याचे आहात. वर्ध्या गावाविषयी असा डव तयार करायचा. अच्छा. बरं, आधी हे होऊ द्या, मग आपण जरा गप्पा मारूया. पण लोकांना कळणार नाही ना, लोक गप्पा जास्त ऐकतील. नाही, गप्पा नाही, आमचा पूर्ण फोकस रेसिपीवर आहे. हा पण गोळा चांगला असला पाहिजे, तो जाणवला पाहिजे आतमध्ये. मस्त.
बरं मला सांगा, झुणका भाकरपासून सुरू झालेला तुमचा प्रवास खव्याच्या पोळीपर्यंत कसा पोहोचला? त्याचं असं झालं, झुणका भाकर दिलं फळलं, नंतर मग लोकांना वाटलं की जेवणामध्ये आपल्याला झुणका भाकरनं पोट नाही भरत, भात पाहिजे जेवणात. मग भात पाहिजे तर भातासोबत ओलं काहीतरी लागेल ना, मग आम्ही डाळ भाजी सुरू केली. अच्छा. जी घरोघरी होते पालक भाजी, ती पालक भाजी सुरू केली. मग हळूहळू एखादी रस्स्याची भाजी पाहिजे म्हणून आलू वांगे सुरू केले. म्हणजे जस्ट आपल्या इथं रोजच होते ना आलू वांग्याची भाजी, पण ती आपलं जे पहिलं ब्रीद वाक्य आहे की बाहेर फिरायला आल्या माणसालाही वाटलं पाहिजे की चला आपण आपल्याच घरी जेवून राहिलो, म्हणून आलू वांगे सुरू झाली. मग पाटवडीची भाजी सुरू झाली, मग मसाला भात सुरू झाला. मग हे सगळं झाल्यावर गोड कुठं आहे, मग ती पुरणपोळी सुरू झाली. मग पुरणपोळीनंतर हिला वाटलं की आपण अजून काहीतरी दिलं पाहिजे वेगळं. मग हिच्या डोक्यातली ही कल्पना होती की आपण एक चांगली दुसरं एखादं व्यंजन देऊ. तर आज पुरणपोळी मागं पडली आणि खवापोळी पुढे गेली. असं आहे. थोडक्यात आपल्याकडे खाणाऱ्यांची आणि खाऊ घालणाऱ्यांची अजिबात कमी नाहीये. जेवढे खाणारे उत्साही तेवढे करणारे उत्साही. नाही, आमचं वैशिष्ट्य असं आहे सर की वर्ध्यात कोणी कोणाच्या घरी पाहुणा जरी आला असा तर तो आपल्या इथं घेऊन आल्याशिवाय होणार नाही. अरे वा. त्याचा पाहुणचार आपल्या इथं एक होईलच. म्हणजे ते स्वतः ठरतील की पहिल्या दिवशी इकडे घेऊ किंवा शेवटच्या दिवशी जेवण इथं घेऊ, ती गावकरकडे गेलंच पाहिजे. किती छान, खूपच छान. म्हणजे अख्ख्या वर्ध्यामध्ये पंचक्रोशीत तुमचं नाव आहे आणि आज तुम्ही वेळात वेळ. वर्धेकरांची आम्हाला खूप साथ आहे. हो का? हो. खरे धन्यवाद मला या निमित्ताने वर्धेकरांना द्यायचे, कारण वर्धेकरांनी मला इतकं प्रेम दिलं, इतका उत्तम प्रतिसाद दिला आणि त्यांच्या प्रेमाने आणि प्रतिसाद होता. त्यामुळे आम्ही हे कार्य खूप छान पुढे नेऊ शकलो. बरोबर. कारण चुकाही झाल्या, मी असं म्हणणार नाही, चुकाही झाल्या, पण त्या सुद्धा वर्धेकरांनी माझ्या पोटात घातल्या. कारण तुम्ही एवढं छान अन्न त्यांच्या पोटात घालताय म्हणून ते चुका पोटात घालताय. गरमागरम अशी वर्ध्याची चव असलेली विदर्भातली खवापोळी तयार होते आहे. आम्ही दोन्ही बाजूनी तुपावरती अशी खरपूस भाजून घेतो. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता खवापोळी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका कढईत खवा घेऊन त्यानंतर त्यात साखर घालावी. साखर एकजीव होऊन मिश्रण उकळलं की गॅस बंद करावा आणि त्यात 1 ते 1.5 चिमूट मीठ आणि वेलचीची पूड घालावी. मिश्रण व्यवस्थित घोटून मिसळून घ्यावं. आता एका बाउलमध्ये 3:1 या प्रमाणात एकत्र केलेला मैदा आणि कणिक घ्यावी. त्यात थोडंसं तूप घालावं. चवीनुसार थोडंसं मीठ घालावं. मग थोडं थोडं पाणी घालत पिठाचा मऊसर गोळा तयार करून घ्यावा. आता गॅसवर तवा ठेवून तो गरम होऊ द्यावा. हाताने थापत त्याची पारी तयार करून घ्यावी. त्यात खव्याच्या सारणाचा गोळा भरून पारी बंद करून मग हा गोळा पोळपाटावर व्यवस्थित लाटून घ्यावा. गरम तव्यावर तयार झालेली खव्याची पोळी दोन्ही बाजूंनी तुपावर खरपूस भाजून घ्यावी. खमंग आणि स्वादिष्ट खवापोळी तयार आहे.